सिंधुदुर्गच्या ओसर गावामध्ये एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला। या प्रकरणी वेंगुर्ल्यातून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 2 दिवसाआधी सावंतवाडीतून एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। त्यामुळे महिला आणि तिच्या मुलीचे सॅम्पल DNA चाचणीसाठी पाठवले। एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। वाशिमच्या सवड परिसरात ही घटना घडली। मुलीच्या मामांना ओळखत असल्याचं सांगून आरोपी मुलीला निर्जन स्थळी घेऊन गेला होता। या प्रकरणी आरोपी विरोधात रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावतीत लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलं। आरोपीने पीडित तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घालत अत्याचार केला। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या धरणगाव एरंडेल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली। जन्मदात्या वडिलांनी स्वतःच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणाकाठी पुरत आत्महत्या केली। वडिलांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून हा प्रकार उघडकीस आलाय। मात्र हत्येचं कारण अस्पष्ट आहे। कोल्हापुरात रानटी डुकरांच्या शिकार प्रकरणी 11 जणांवर कारवाई करण्यात आली। पन्हाळा तालुक्यातील जेऊर परिसरात दिवसा ढवळ्या डुकराची शिकार करून मांस विक्री सुरू होती। मांस विक्री करणारे आणि खरेदी करणारे अशा एकूण 11 जणांवर ही कारवाई केली। अमरनाथमध्ये गायींना पावामध्ये औषध देऊन बेशुद्ध करायचं आणि त्यानंतर त्यांची तस्करी करायची अशी नवीन पद्धत गायींची तस्करी करणाऱ्या टोळक्यांनी शोधून काढले। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार दोघांचा पोलीस आता शोध घेत आहेत। नागपुरात बोगस दवाखान्यावर मनपाच्या वैद्यकीय विभागाच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण बोगस दवाखाना चालवत होते। कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही भाऊ बहीण 1.5 वर्षांपासून दवाखाना चालवत होते। नागपुरात सडक्या सुपारीची खरेदी विक्री करत असलेल्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने टेलिफोन एक्सचेंज चौकात ही कारवाई केली। आरोपींकडून 25 पोती सुपारी आणि वाहनासह 3,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोल्यात पुरी एक्सप्रेसमधून 8 किलो गांजा जप्त करण्यात आला। आरपीएफने रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद एक्सप्रेसच्या तपासादरम्यान रात्री मोठी कारवाई केली। या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्याच्या भोकरदन परिसरात बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 10 जणांना अटक केली तर 5,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। जालन्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पोलीस शिपायाने अत्याचार केले। या घटनेनं जालन्यात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर नराधम पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला तर पिंक मोबाईल पथक अधिकचा तपास करत आहे।